तू सगळ्यांना गाणे मार्क देते, सगळ्यांना सगळ्यांची अपेक्षा आहे की तू बोलावं. तो तोते की चोच टूटी, टूटी चोच का तोता. समजा. अरे बरं आता आपण काय करूया, आता एक त्यांचा कॉल आलेला की 15 मिनिटात ते पोचतील इकडे. तोपर्यंत आपण एक आपलं जे एस4चं पहिला अवॉर्ड आहे ते आपण देऊया. कसं आहे की आपण, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हे आमचं तिसरं सीझन आहे. आम्ही ऑनलाईन सिंगिंग लीग घेतो आणि ऑनलाईन सिंगिंगमध्ये कोरोनाच्या काळात जेव्हा आपल्याला बाहेर पडता येत नव्हतं त्यावेळेला काय करायचं, कारण त्याच्या आधी आम्ही होम इव्हेंट्स घेत होतो, पण मग घरात बसून काय करायचं म्हणून आम्ही असं सुरू केलं 2000 मला वाटतं 20मध्ये की आपण ऑनलाईन गाणं द्यायचं आणि ह्या लोकांनी जे सिंगर्स आहेत आपल्या ग्रुपमध्ये त्यांनी ते रेकॉर्ड करायचं आणि आम्हाला पाठवायचं. ते पाठवल्यावर मग आम्ही त्यांना त्याच्यावर ते काय करेक्शन्स असतील किंवा काय असेल ते देऊन त्याचं ते असं करून. एक मिनिट, सरांना माहिती द्यायची तर तुम्हाला थोडक्यात देतो. आम्ही आता हे 8वं वर्ष आहे, म्हणजे साधारण 2018ला आम्ही दोघांनी मिळून एक असं ठरवलं की आपण आता ठाण्यातले जेवढे पण म्हणजे ठाण्यातले किंवा अख्ख्या म्हणजे महाराष्ट्रातील किंवा काही हे जे सिंगर्स आहेत त्यांना आपण घेऊन एक म्हणजे जे सिनियर सिटीजन म्हणजे नॉट प्रोफेशनल सिंगर्स त्यांना घेऊन आपण एक ग्रुप बनवूया आणि आम्ही प्रोग्राम्स अरेंज करायचो. तेव्हा मॅडम स्टेडियम कॅन्टीन होतं ते संध्याकाळी 6 वाजल्यानंतर तिकडे काही नसायचं, तर त्याचं आम्ही कन्व्हर्शन हॉलमध्ये असा हॉल म्हणून व्हायचा तो. तर आम्ही दर रविवारी प्रोग्राम्स महिन्यातून 2दा प्रोग्राम्स आम्ही अरेंज करायचो. असं करत करत 100 लोक आम्हाला जॉईन झाले, असा आमचा ग्रुप बनला. त्यातून आम्ही त्याच्यानंतर आम्ही नामकरण केलं, सूर सुदान शौर्यस्वर संस्था हे नामकरण केलं आणि हे 2 वर्ष चालत होतं. आणि अचानक लॉकडाऊन आला. लॉकडाऊन आल्यावर काय झालं की आमचा जो ग्रुप होता तो एकदम कसा हॉल्टमध्ये आला. तर आम्ही एक दिवशी संध्याकाळी असं ठरवलं की आता आपण काय करायचं, की आता हे लॉकडाऊन झालं म्हणजे गेलो आपण 4-12 महिन्यासाठी आपण कोणाकोणाला भेटू शकत नाही. तर हां, तर त्या असं ठरवलं की आपण ऑनलाईन सिंगिंग चालू करूया. म्हणून कसं करायचं म्हटलं, ते तू काळजी करू नकोस, आपण एक टाईम ठरवूया की आज संध्याकाळी 6 ते उद्या संध्याकाळी 6पर्यंत, कारण सगळे घरीच होते त्यामुळे कोणाला काही प्रॉब्लेम नव्हता. एक गाणं द्यायचं आणि ते गाणं सगळ्यांनी म्हणायचं, म्हणजे 70-80-100 लोक जे होते त्यांनी ते गाणं म्हणायचं. तर असं आम्ही पहिल्यांदा 27 मार्चला हे पहिलं, 29 मार्चला पहिला हा गाण्याचा उपक्रम आम्ही चालू केला. त्यातल्या पहिल्या दिवशी साधारण 80 लोकांनी गाणी पाठवली आणि त्या 80 लोकांनी गाणी पाठवल्यावर त्यांना त्याच्यावर हे करेक्शन्स द्यायचे किंवा तुमचं काही डिक्शन जे असेल किंवा काही, कारण हे सर्व जे आहेत हे कोणी प्रोफेशनल नाही, सर्व हॉबी सिंगर्स आहेत. तर तसं करत 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 हे आज किती वर्ष आहे आता पुढे तसं करत करत असं झालं की त्या कोरोनाच्या पिरियडमध्ये 500 एव्हरीडे 500 सॉंग्स पूर्ण झाले. ते 500 सॉंग पूर्ण झाल्यानंतर आपलं लॉकडाऊनचं हे थोडं कमी झालं, शिथिल झालं. त्याच्यानंतर आम्ही काय केलं, एक दिवस आड, कारण लोक परत कामाला जायला लागले, आम्ही एक दिवस आड गाडी दिली आणि तो जो लीग होता त्याच्यात आम्ही 1000 सॉंग्स पूर्ण केले. नॉनस्टॉप कंटिन्युअस डिफरंट सॉंग्स. त्यामध्ये काय झालं की 2 मेल आहेत, उस्ताद आमचे एस4 दीपक भोसले आणि विजय रुमडे, उभेरा ॲटलिस्ट हात तरी करा. यांनी नॉनस्टॉप 1000 सॉंग्स गायले. त्यानंतर ते झाल्यानंतर म्हटलं आता सगळे कामाला लागले, तर आपण हे सगळ्यांचं म्हणणं होतं की हे बंद करू नका, कारण आम्हाला ह्याच्यातनं खूप प्रॅक्टिस मिळते, शिकायला मिळते आणि व्हरायटीज ऑफ सॉंग्स आम्हाला गायला मिळतात, कारण सॉन्ग आम्ही देत होतो. तर मग त्याच्यानंतर आम्ही काय केलं की एकदम 100-100चं आपण सीझन करूया. मग सेकंड सीझन तो पण यशस्वी झाला. त्याचं प्राईज डिस्ट्रीब्युशन आम्ही पनवेलला एक रिसॉर्ट घेतला, तिथे केलं. आता हे 3rd सीझन आहे. आज आपला 8वा ॲनिव्हर्सरी आहे सुरसुदांचा आणि 100वं गाणं काल पूर्ण झालेलं आहे. सो आज आम्ही ते सगळं आता सेलिब्रेट करतो. तर माझं असं म्हणणं आहे की आपण
एक पहिला जो आपला अवॉर्ड आहे त्याच्याने सुरुवात करूया आणि त्यासाठी मी ठाणेकर दादांना मंचावर आमंत्रित करते. आपली ओळख मी करून देऊ का, तुम्हीच करा? तुम्हीच करा डिटेलमध्ये. नमस्कार, मी ठाणेकर, विद्याधर ठाणेकर, मूळचा ठाण्याचाच आणि ठाण्याचा ठाणेकर असल्यामुळे ठाणे शहरासाठी खूप काही करण्याची संधी मला मिळाली आणि ते मी माझं नशीब असं समजून मी ते याच्यात यशस्वी झालो. आपल्याला ऐकून माहिती असेल, दिवाळी पहाट हा संगीताचा कार्यक्रम दरवर्षी होतो. ह्याची ठाण्यामध्ये सुरुवात 29 वर्षापूर्वी या व्यक्तीने केली. आज तोच कार्यक्रम मला करायचा असेल तर मला आर्टिस्ट उपलब्ध होत नाहीत, एवढे कार्यक्रम ठाण्यामध्ये होत असतात. कित्येक कलाकार असे ठाण्यात राहावे करतात, दुसऱ्या दिवशी दुबईला करतात, परत तिथून फ्लाईट घेऊन दुसऱ्या दिवशी परत कार्यक्रम करतात. असे कलाकार एवढे बिझी झालेले आहेत आणि एवढे कार्यक्रम होत आहेत. ठाण्यातली मराठी ग्रंथ संग्रहालय संस्था माहिती असेल, 132 वर्ष जुनी संस्था आहे. त्यांनी साहित्य संमेलन, ते वेगळा विषय आहे. तिथे मी 25 वर्ष पदाधिकारी होतो. तिथेही मी साहित्य संमेलन, अखिल भारतीय साहित्य संमेलन 2010ला स्टेडियममध्ये केलं होतं. प्रचंड प्रतिसाद, खूप गर्दी वगैरे वगैरे असं. त्याच्यानंतर नाट्य संमेलन ठाण्यात पहिलं करणारा पण विद्याधर ठाणेकर आपल्यासमोर उभे आहे. तेही 2016ला आपल्या स्टेडियममध्ये 3 दिवस मी केलेलं. त्याच्यानंतर सावरकर साहित्य संमेलन 2017 गडकरीला 3 दिवस. अमित शहा त्यावेळेला त्या स्टेडियममध्ये आपल्या रंगायतमध्ये आले होते आणि समारोपाला उद्धव ठाकरे आले होते. असे ह्या वेगवेगळ्या साहित्य, नाटक आणि सिनेमामध्ये प्रभात चित्रमंडळ आपल्याला माहिती असेल. तिथे आम्ही आर्ट फिल्म्स जे फेस्टिवल, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवल्या जातात, त्या फिल्म आपण महिन्यातून एक अशी आपण ठाण्यामध्ये दाखवत असतो. 2005 पासून सुरुवात झालेली आहे. आता ती फिल्म आम्ही मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या हॉलमध्ये दाखवतो. ज्या फिल्म तुम्हाला टी व्हीवर किंवा कुठे यूट्यूबवर उपलब्ध नाही आहेत त्या तिथे तुम्हाला बघायला मिळतात. तर त्या सगळ्या भाषांच्या असो, रशियन असो, स्पेनिश असो, अगदी म्हणजे कुठलाही, म्हणजे मराठी असो, इंग्रजी असो, मल्याळी असो, वेगवेगळ्या भाषेतले चित्रपट आपण तिथे दाखवत असतो. असं खूप काही करत असताना मी आत्तापर्यंत 35 पुस्तकं लिहिलेली आहेत. काही 10-15 पुस्तकं मी इतरांची प्रसिद्ध केलेली आहेत. त्याच्यामुळे कृष्णा प्रकाशनच्या नावाने माझी प्रकाशन संस्था आहे. आणि नम्रता मॅडम, त्यांच्या नावातच नम्रता असल्याकारणाने त्यांनी मला नम्रतेप्रमाणे नम्रता त्यांनी उत्स्फूर्तपणे दाखवल्या आणि मला सांगितलं या कार्यक्रमात तुम्ही यायचं आहे. आणि मी त्यांच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमाला आलो आणि कारणही तसंच सांगितलं आणि त्या कारणाला मी नाहीच म्हणू शकत नाही. म्हणून मी आज आपल्यामध्ये उपस्थित असतो. खूप बरं वाटलं. एकदम छान असं वेगळ्या वातावरणामध्ये येऊन आणि वेगळे अनुभव घेऊन आता खूप आपल्या सगळ्यांचा मी आभारी आहे. परत लक्षात ठेवा, विद्याधर ठाणेकर कुठल्याही क्षेत्रामध्ये असो, क्रीडा असो, चित्रपट असो, नाटक असो, साहित्य असो, त्याच्यामध्ये कार्यान्वित असो. आपल्याला जर आमच्या कार्यक्रमाची माहिती पाहिजे असेल तर माझ्याकडे माझा नंबर घ्या, मी तुम्हाला व्हॉट्सॲपवर माहिती पाठवत आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि एवढं पण सांगतो, तुम्ही नम्रताताईंचं जसं सांगितलं ते एवढ्या जोशाने काम करतात, तर त्यांच्या मागे आणि त्यांचे मिस्टर राणे सर यांचा खूप मोठा हात आहे. ते जरा त्यांना पायाला ऑपरेशन झाल्यामुळे ते थोडंसं येऊ शकत नाहीत. आणि दुसऱ्या आमच्या ट्रेजरर समता गोळेकरताई. आणि थोडं गडकरीला झालेल्या कार्यक्रमात मी होतोच की. हो हो, स्टेडियमला भेटलो. आणि थोडंफार मी पण जरा हे कम्पेअरिंग उत्तम
चालत आहे. आणि दुसरी गोष्ट सर, तुम्ही म्हणालात की तसं तुम्ही दिवाळी पाठ दरवर्षी करता, तुमच्याकडे सिंगर्स कधी उपलब्ध नसतात कारण ते सर्व मोठे झालेले आहेत, प्रोफेशनल झालेले आहेत. त्यामुळे पण जर तुम्ही आमचं जर स्वीकारलं, कारण आमचे सिंगर्स जे आहेत हे 24/7 आहेत. म्हणजे 365 दिवस तुम्ही सांगाल की आहे नम्रता आहे ना की उद्या असा कार्यक्रम आहे तर आम्हाला भजन पाहिजे किंवा कुठचंही काळजी घ्या. इव्हन आमच्याकडे ट्रेंड सिंगर्स आहेत, तर हे तुम्ही ध्यानात ठेवा आणि त्यांना आपल्या सिंगर्सना जर अशी संधी मिळेल तर आम्हाला खूप आम्ही भाग्यशाली समजू. पण तुम्हाला ते मगाशी सांगायचं राहून गेलं, संगीत प्रेमी मंडळ म्हणून ठाण्यामध्ये आहे, 60 वर्ष जुनी संस्था आहे. त्याच्यातून 2 महिन्यातून एक कार्यक्रम, पण तो एक प्युअरली क्लासिकल असतो. त्याच्यामुळे तुम्ही क्लासिकल इन्स्ट्रुमेंटल काही वाजवायला असणार किंवा गाणं असणार तर तुम्हाला आम्ही नक्की संधी देऊ. 2 महिन्यातून एक कार्यक्रम असतो. आता 11 तारखेला आपला कार्यक्रम ठाण्यामध्ये आहे, तर तुम्हाला व्हॉट्सअपवर तुम्ही आम्ही तुम्हाला कळवणार. पण तुम्हाला कोणाला पण क्लासिकल तुम्ही प्युअरली, कारण का ही क्लासिकल हे जे काय फॅक्ट हे आहे तो जगलं पाहिजे, राहिलं पाहिजे. ही खरं आपली भारताची संस्कृती आहे शास्त्रीय संगीत, ते टिकवण्यासाठी आमचा हा गेले 60 वर्षांचा प्रयत्न आहे. आणि नम्रता मॅडमची ओळख या आमची दिवाळी पहाटमुळेच झाली, कारण त्यांची तारीख आणि आमची तारीख ही क्लॅश होत होती. तर त्याच्यामुळे मी त्यांच्याशी भांडायला गेलो, म्हटलं आम्ही तर त्या एवढं नम्रपणे बोलत असल्याकडे मी तिथे विरघळून गेलो आणि त्याला सांगितलं नाही, म्हटलं आपण त्यातून काहीतरी सेटलमेंट करू आणि आम्ही त्या सेटलमेंट करून त्या कार्यक्रमाची आम्ही व्यवस्थित तो यशस्वी आमचा करतो. आणि तेव्हापासून आम्ही एक चांगल्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत, चांगल्या. आणि आपलं सगळ्यांचाच भाग्य आहे की आज माझ्याबरोबर रवी प्रकाश कुलकर्णी मोठे साहित्यिक आहेत, पत्रकार आहेत, रेग्युलर वर्तमानपत्रामध्ये लिहित असतात, ते पण आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तपासे ACP पोलीस डिपार्टमेंटला ते रिटायर झाले, ते पण आहेत. आणि तिथे तो एक लाल शर्टमध्ये बसलेला तुम्हाला माहिती असेल, चाफेकर, त्याला सयाजीराव म्हणतात. त्याच्याकडे दुनियाभरच्या सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांच्या सह्या त्यांच्याकडे आहेत. सतीश चाफेकर, सचिन तेंडुलकरचं सगळं कलेक्शन त्यांच्याकडे आहे, बॅट आहे, टी-शर्ट आहे, त्याच्या सह्या आहेत वगैरे. एवढा मोठा माणूस आहे, आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांच्या मिसेस बरोबर आहेत. आणि मी सगळ्यांना परत आनंदाने सांगतो, आपल्यामध्ये आणखीन एक मोठी व्यक्ती आहे, वंदना परांजपे मॅडम, आमच्या सावरकर प्रतिष्ठानच्या त्या उपाध्यक्ष आहेत. ठाण्यामध्ये खूप मोठं, म्हणजे त्यांचे मिस्टर बिल्डर होते, नातू परांजपे जे होते त्याच्या परांजपेपैकी ते आहेत. आणि त्यांच्या बाजूला बसलेली, जे मी हे सगळी दुनियादारी करत असतो त्याच्या माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असलेली माझी पत्नी, तिच्यामुळे मी हे सगळं दुनियादारी करत असतो, लष्कराच्या भाकऱ्या भाजत असतो. धन्यवाद. मी तुम्हाला विनंती करते की या सीझनमध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतला आहे त्यांचं आपण सत्कार करूया. धन्यवाद. कारण कसं आहे की 100च्या 100 गाणी ज्यांनी गायलेत ते 15 लोक आहेत, पण ते 15 लोक गायली, पण जेवढी पार्टिसिपेट केलं होतं त्यांना पण आपण काहीतरी अवॉर्ड देतो. तर मी प्रथम प्रिया खातू यांना विनंती करते. आणि मी 1 मिनटं ठाणेकर दादांच्या मिसेसना पण इथे स्टेजवर यायला विनंती करते प्लीज. अच्छा, मग त्या तयार झाल्यात ना पण त्या? हो, झाल्या तयार त्या. एक बक्षीस द्यायला. टेबल साईडला. प्रिया खातू, सगळ्यांनी टाळ्या वाजवा, जोरात टाळ्या पाहिजे. आशा शालिग्राम, आशा शालिग्राम, लवकर पटकन येत जा नाव घेतल्यावर. आशा शालिग्राम, त्याच्यानंतर अविनाश शालिग्राम, आशा शालिग्राम, अविनाश शालिग्राम,
अविनाश शालिग्राम, स्वाती मिस्त्री, स्वाती मिस्त्री सुसान पुत्रन, सूर सुसान पुत्रन, सूर सुसान पुत्रन. त्यानंतर मंगेश पारकर तयार राहा. मी साहेब तुम्हाला विनंती करते, तुम्ही पण या. मंगेश पारकर, मंगेश पारकर. नेक्स्ट आहे निलिमा नागावकर. निलिमा नागावकर, मी परांजपे मॅडमना विनंती करते, प्लीज या. अहो तुम्ही त्यांना फेलिसिट करा. या या. निलिमा नागावकर, उल्हास मैद, उल्हास मैद, उल्हास मैद. त्यानंतर अंजली फाटक तयार राहा. अंजली पाठक, फाटक, फाटक नाही, फाटक. दीक्षण, अंजली फाटक. त्यानंतर मनीषा रुमडे, मनीषा रुमडे. मनीषा रुमडे. राजेश आयरे तयार राहा. राजेश आयरे कुठे गेले? भांडुपला पळाले. मला वाटलं असिस्टंट कमिशनर इकडे उभे आहेत म्हणून पळून गेले. मेघा मेटकर, मेघा मेटकर. अश्विन सचेला, अश्विन सचेला. टाळ्या वाजवा ना, आपल्या लोकांना कंजूसगिरी करताय सगळे. मी रिप्लाय मध्ये मग 4 द्यायला कंजूसगिरी करी ना. हां, ज्यांच्या टाळ्यांचा आवाज जास्त येईल त्यांना 7 स्टार मिळतील सीझन 4 मध्ये.
मध्ये थांबा. 7 स्टार मिळाला म्हणून नुसतं टाळ्या वाजवत बसू नका. निखिल सोमणी, आशाताई सामंत आल्या नाहीत ना अजून? निखिल सोमणी. संगीता कारिया, संगीता कारिया आणि धनंजय स्वामी. सर आपने एक गाना गाया था और उसमें 5 स्टार मिले थे आपको. दादा भूल गए क्या? मान्यवरांचे खूप खूप आभार. थँक्यू. आता मी आपल्या इकडे जितके कपल्स आहेत त्यांना जरा मी स्टेजवर बोलवते. जितके कपल्स म्हणजे नवरा बायको कपल्स, कळलं ना? कारण कोण उठतच नाही आहे कपल बोललं तर. नवरा बायको, लिगल नवरा बायको, ऑफिशियल नवरा बायको, भटजीनी लग्न लावून दिलेले नवरा बायको. अजून काय सांगू? हां चला ओके. नवरा मागे बायको पुढे हे सांगायची गरज नाही. अजून दादा हे दे ना. समोर ना. हां आणि स्वतःच्या बायकोच्याच मागे उभे राहा प्लीज. हां दुसरीकडे जाऊ नका. गाणं लावणार आहे त्याच्यावर तुम्हाला थोडंसं परफॉर्मन्स द्यायचं आहे. ओके हां स्टार्ट. थोडं खाली पण या पाहिजे. सगळ्यांनी वारं तुम्हाला म्हणजे लेडीज खाली आहेत, जेंट्स वरती. मेरे पिया ओ मेरे पिया ने रंग किया है वहाँ से मैंने
मालूम नहीं है कहाँ मंजिल तुमने कभी किसी से प्यार किया किया कभी किसी को दिल दिया दिया मैंने भी दिया और बेल आइकन दबाना ना भूलिएगा। आदाब, नमस्कार, सत श्री अकाल। दोस्तों, मैं हूँ आपकी अपनी तबस्सुम और आप देख रहे हैं तबस्सुम टॉकीज। अरे क्या हो और क्या हो तुम्हें कैसे समझाए फिर क्या हो कभी इस तरह खफा जैसे कोई प्यार करे कभी खामोश कि जैसे कोई इकरार करे उठेगी तुम्हारी नजर धीरे धीरे मोहब्बत करेगी असर धीरे धीरे। काफ़ी अरसे पहले मैंने कुछ अशार लिखे थे, याद आ रहे हैं? सुनिए। सूरज नाचे, चंदा नाचे, नाचे गगन का हर तारा। सूरज नाचे, चंदा नाचे, नाचे गगन का हर तारा। इखलाती बलखाती नदियाँ नाच रही हैं धरती पे। धरती खुद भी नाच रही है, नाच रहा है ये अंबर। जीवन क्या है? जीवन क्या है? नाच ही तो है उस प्रभु की माया का। दुनिया नाम रखा है उसकी नृत्य कला की छाया का। अब तो आप समझ ही गए होंगे कि आज जिस अदाकारा की मैं बात कर रही हूँ वो अपने दौर की बहुत मशहूर और खूबसूरत डांसर हैं और बेशुमार फिल्मों में बेशुमार सुपरहिट गानों पे उन्होंने डांस किया है और अदाकारा भी बहुत अच्छी हैं और वो हैं जीवन कला। ये रंगे महके ये जश्ने बहारा ऐसे में यूं ही रामा रामा अल्लाह करे तुम भी आ जाए हाय हाय अल्लाह करे तुम भी आ जाए। लेकिन
कौन है? कौन लेगा इसके बदले इलाज? मैं। तू? हाँ हाँ मैं। तेरा क्या संबंध है? 29 जून 1944 में पैदा हुई थी जीवन कला दिवाकर वाड़ा में, जो पूना में है, एक महाराष्ट्रियन हिंदू परिवार में। उनके पिता का नाम था दत्तात्रेय कामले और माँ का नाम था गंगूबाई, और ये दोनों साइलेंट फिल्मों के ज़माने के कलाकार थे। दोस्तों, हम आपको ये बता दें कि जीवन कला अपने माँ बाप की इकलौती बेटी है। उन्होंने हमें बताया कि मुझे इस बात की बहुत खुशी है कि हम पूना में जिस बिल्डिंग में रहते थे, बिल्कुल उसी बिल्डिंग में लता मंगेशकर जी का पूरा परिवार रहा करता था। और आपको सुन के खुशी भी होगी और थोड़ा सा अचंभा यानी ताज्जुब भी होगा कि मेरा नाम जीवन कला लता जी ने रखा है। जीवन कला को बचपन से ही डांस करने का बहुत ज़्यादा शौक था, इसलिए उन्होंने सिर्फ 6ठी क्लास तक पढ़ा और उसके बाद पढ़ाई छोड़ दी और डांस सीखना शुरू कर दिया। और उनके गुरु का नाम था बाला साहब गोखले। और जब जीवन कला डांस का रियाज करती थी तो उनके घुंघरुओं की आवाज़ दूर दूर तक जाती थी। और एक दिन मराठी फिल्मों के मशहूर डायरेक्टर, प्रोड्यूसर और राइटर दत्ता धर्म अधिकारी ने उन्हें डांस करते हुए देखा। बहुत ज़्यादा इम्प्रेस हुए। बड़ी प्यारी लगती थी छोटी सी बच्ची नाचती हुई। दत्ता धर्म अधिकारी ने फौरन उनको अपनी फिल्म के लिए साइन कर लिया 1952 में बहैसियत चाइल्ड आर्टिस्ट। इस फिल्म के बाद भी जीवन कला ने कई मराठी फिल्मों में काम किया बहैसियत चाइल्ड आर्टिस्ट। और 1956 में उनका पूरा परिवार मुंबई आ गया। मुंबई आने के बाद जीवन कला ने 11वीं पास की और उसके बाद वो लता मंगेशकर के ट्रुप में बहैसियत डांसर डांस करने लगी।